नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खास पोलीस भरतीचे सामान्य ज्ञान। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहा, ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपेगाव। पुढील प्रश्न पहा, बीबी का मकबरा कोठे आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। पुढील प्रश्न पहा, इंद्राच्या नगरीचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमरावती। पुढील प्रश्न पहा, पेशव्यांची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुणे। पुढील प्रश्न पहा, चांद बीबीचा महल कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अहमदनगर येथे। पुढील प्रश्न पहा, खंडोबा मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जेजुरी येथे। पुढील प्रश्न पहा, विठ्ठल मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंढरपूर येथे। पुढील प्रश्न पहा, श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अक्कलकोट येथे। पुढील प्रश्न पहा, गजानन महाराज मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शेगाव येथे। पुढील प्रश्न पहा, साईबाबा मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शिर्डी येथे। पुढील प्रश्न पहा, तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तुळजापूर येथे। पुढील प्रश्न पहा, प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोल्हापूर। पुढील प्रश्न पहा, कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शिवाजी सागर। पुढील प्रश्न पहा, जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नाथसागर। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोल्हापूर। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मराठवाडा। पुढील प्रश्न पहा, रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सावंतवाडी। पुढील प्रश्न पहा, हिमवृक्षालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। पुढील प्रश्न पहा, जिजामातेचे जन्म ठिकाण कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंदखेड राजा। पुढील प्रश्न पहा, तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोठे आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे देहू येथे। पुढील प्रश्न पहा, शिवरायांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रायगड येथे। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अहमदनगर।
पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शताब्दी एक्सप्रेस. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सोलापूर. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे आंबोली. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंद्रपूर. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रत्नागिरी. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ठाणे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कळसुबाई. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुंबई शहर. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अहमदनगर. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे षण्मुखानंद सभागृह मुंबई. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वडूज येथे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे श्यामची आई. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुरेखा भोसले. पुढील प्रश्न पहा, पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वर्धा जिल्हा. पुढील प्रश्न पहा, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वि.स. खांडेकर. पुढील प्रश्न पहा, भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न पहा, एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुरेंद्र चव्हाण. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ताज हॉटेल
मुंबई. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुंबई येथे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू झाली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सातारा येथे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुणे येथे. पुढील प्रश्न पहा. मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तमानपत्र कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ज्ञानप्रकाश. पुढील प्रश्न पहा. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिग्दर्शन. पुढील प्रश्न पहा. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दर्पण. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वात पहिला लोहपोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंद्रपूर येथे. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.